हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर पहा, आज आपण काय करणार आहोत. तर इथे माझ्याकडे कच्चे आंबे आहेत. तर आपण या आंब्यांपासून कैरीचं पन्हं करणार आहोत. तर पहा, गावाकडे मी तुम्हाला माझ्या लहानपणीची गोष्ट सांगते. जेव्हा मी लहान असताना शाळेला सुट्टी पडायची आणि आम्ही गावाला जायचो. आधी मामाच्या गावाला जायचो आणि मामाकडून आम्ही मावशीकडे जायचो, कारण मामाच्या गावापासून मावशीचं गाव अगदी अर्ध्या तासामध्ये आम्ही मावशीकडे पोचायचो. तर ते एवढं जवळचा रस्ता होता तो. आणि मावशीकडे गेल्यानंतर मग खूपच मजा असायची, कारण तिथे आंबे आणि तिथे नदीमध्ये आंघोळ करायची मजाच वेगळी असायची. तर सकाळी सकाळी अर्ली मॉर्निंगला आमचा नाश्ता वगैरे झाला ना की आम्ही बरोबर 10:30 वाजता नदीवरती जायचो. मावशी कपडे धुवायचे आणि आम्ही छान मस्त आंघोळ्या वगैरे करायचो. आंघोळ्या वगैरे करून झाल्यानंतर कपडे वगैरे धुवून झाल्यानंतर मग मी जेव्हा रिटर्न यायचो ना घरी, तेव्हा रस्त्याला येताना एक आंब्याचं झाड लागायचं आणि आम्ही त्याच्यावरती ना आंब्या म्हणजे ज्या कैऱ्या असायच्या, कच्च्या कैऱ्या पाडायचो. घरी आल्यानंतर मावशी त्याचं छान मस्त त्या कैरीचं पन्हं करायची आणि ते पन्हं एवढं छान लागायचं. आणि मावशी ते कैरीचं पन्हं कसं करायचे हे मी बघितलं होतं आणि मला मावशीच्या हातचं जे कैरीचं पन्हं आहे ते खूप आवडायचं. तर चला, आज आपण सेम त्याच पद्धतीने म्हणजे गावामध्ये किंवा गावाकडे कैरीचं पन्हं कशा पद्धतीने करतो आपण त्याच पद्धतीने करणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका. तर चला, वेळ वाया न घालवता पटापट रेसिपीला सुरुवात करूया. आज आपण कैरीचं पन्हं करणार आहोत. कैरीचं पन्हं करण्यासाठी पहा, मी इथे 4 आंबे घेतलेले आहेत. तर पहा, मी पूर्णपणे 4 आंब्यांचा वापर नाही करणार. मी फक्त 2च आंबे घेणार आहेत, कारण हे ना मोठे आणि असे कच्चे आंबे आहेत. तर पहा, हे जे आंबे आहेत, हे आंबे आपल्याला 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला कढई म्हणजे अर्धी कढई भरून त्या कढईमध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे आणि हे आंबे त्या कढईमध्ये ॲड करून मोठ्या गॅसवरती आपल्याला 30 मिनटं हे आंबे बॉईल करून घ्यायचे आहेत. मोठ्या गॅसवरती किंवा तुम्ही मीडियम गॅसवरती सुद्धा हे आंबे तुम्ही बॉईल करू शकता. कारण काय होतं माहिती आहे का, आंबे बॉईल होताना ना बऱ्यापैकी जो पाणी असतो ना तो बाहेर पडतो, म्हणून शक्यतो मीडियम गॅसवरतीच तुम्ही हे आंबे छान मस्त बॉईल करा. तर पहा, इथे मी पूर्ण अर्धा तास म्हणजे 30 मिनटं हे आंबे मी बॉईल करून घेतलेले आहेत. आता हे आंबे बॉईल करताना काय करायचं आहे, तुमच्याकडे एखादा चमचा असेल किंवा स्टीलचा चिमटा असेल ना, तर त्या चिमट्याने आपल्याला अधूनमधून हे आंबे ना असे वर खाली करून घ्यायचे आहेत. म्हणजे कसं, हा आंबा आहे ना सगळ्या बाजूने छान मस्त असा शिजला जाईल. तर तुम्ही पाहू शकतात, हे आंबे 30 मिनटं बॉईल करून झाल्यानंतर मी हे आंबे थंड करून घेतलेले आहेत. तर पहा, थंड झाल्यानंतर आपल्याला याचा आतला गर काढून घ्यायचा आहे. तर पहा, मी तुम्हाला आता इथे सांगेल की हे जे आंबे आहेत बॉईल करून झालेले आहेत, पण ना तुम्हाला माहिती आहे आपला जो बटाटा असतो, बटाटा शिजल्यानंतर पहा आपल्याला त्याची साल काढून तो स्मॅश करून घ्यावा लागतो. हे आंबे पण सेम तसेच आहेत, आतून शिजलेले आहेत, पण आपल्याला काय करावं लागेल, हे आंबे सर्वप्रथम छान मस्त ना असं मऊ करून घ्यावे लागणार आहेत आणि मगच त्यातला आतला बाटा आणि गर आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर पहा, गावाकडे कसं असतं माहिती आहे का, अगदी झाडाला ना मीडियम साईजच्या अशा कैऱ्या आलेल्या असतात आणि झाडावरच्या कैऱ्या तोडून त्याचं पन्हं केलं जातं आणि त्या कैऱ्या मीडियम साईजच्या असल्या कारणाने काय होतं, पटापट बॉईल होतात आणि त्यातला आतला जो गर आहे तो खूप बऱ्यापैकी असा मऊ होऊन जातो आणि छान मस्त शिजतो आणि त्याचं पन्हंसुद्धा खूपच छान लागतं. तर पहा, मी अशा पद्धतीने बाटा आणि आतला पूर्णपणे गर मी काढून घेतलेला आहे. आता पहा, याच्या साली आहेत ना, या सालीला पण ना बऱ्यापैकी असा गर असतो. म्हणून काय केलेलं आहे,
इथे चमच्याच्या साहाय्याने मी या सालींवरचा सुद्धा जो गर आहे ना तो सुद्धा मी काढून घेतलेला आहे. आता तुम्ही विचार करत असाल की हे जे आंबे आहेत हे आंबे आतून असे एवढे पिवळे का दिसतात? त्याचं कारण म्हणजे असं की हे आंबे आहेत ना हलके असे पिंगट झाले होते कच्चेच पण हलके पिंगट झाले होते. म्हणून याचा कलर आहे ना थोडा असा येल्लो झालेला आहे. आणि हे आंबे जर कच्चे कापले तुम्हाला ते हिरवेगार दिसतील, पण हेच आंबे जर तुम्ही बॉईल केले तर तुम्हाला ते असे येल्लो दिसतील. तर पहा आता याच्यामध्ये मी साखर ॲड केलेली आहे. तर इथे मी अर्धी वाटी साखर ॲड केलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला हे कैरीचं पन्हं किती गोड हवं त्यानुसार तुम्ही यामध्ये साखर ॲड करू शकतात. तर पहा आता हे साखर आणि हे जे आपण जो आंब्याचा गर गर जो काढला होता ना तो आपल्याला ग्राइंडरमध्ये ॲड करायचा आहे आणि छान मस्त आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे आणि याचं छान मस्त असं कैरीचं पन्हं तयार करून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता इथे आपलं कैरीचं पन्हं तयार झालेलं आहे. आता हे जे कैरीचं पन्हं आहे ना हे खूप घट्ट आहे. तर तुम्ही असं घट्ट कैरीचं पन्हं तुम्ही एका स्टीलच्या डब्यामध्ये किंवा एखाद्या स्टीलच्या बॉटलमध्ये तुम्ही हे स्टोअर करून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकतात. जेव्हाही तुम्हाला कैरीचं पन्हं प्यायचं असेल तुम्ही ग्लासामध्ये 2 ते 3 चमचे हे कैरीचं पन्हं ॲड करून त्यामध्ये तुम्ही थंड पाणी ॲड करून तुम्ही ते कैरीचं पन्हं तुम्ही पिऊ शकतात. हे जे कैरीचं पन्हं आहे अगदी महिनाभर खूप छान मस्त असं टिकतं. तुम्हाला ते फक्त फ्रीजमध्ये ठेवावं लागेल. तर पहा इथे मी आवश्यकतेनुसार पाणी ॲड केलेलं आहे. आता कैरीचं पन्हं तुम्हाला किती जाड हवं किती घट्ट हवं त्यानुसार तुम्हाला इथे पाणी ॲड करायचं आहे. तर पहा मला जास्त घट्टही नको आहे आणि जास्त पाण्यासारखंही नको, पूर्ण मीडियम हवं त्यानुसार मी इथे पाणी ॲड केलेलं आहे. तर पहा इथे मी एक कैरी घेतलेली मी ती कट करून घेणार आहे, पण हे ऑप्शनल आहे बरं का. पण मला आवडतं कैरीचं पन्हं पिताना जर यामध्ये अशा कैरीच्या अशा फोडी असतील ना तर मग खूपच छान वाटतं. तर पहा मी पूर्णपणे एक आंबा असा कट करून घेतलेला आहे आणि त्याच्या अगदी छोट्या अशा फोडी करून घेतलेल्या आहेत. आता पहा ह्या ज्या फोडी आहेत ह्यासुद्धा आपल्याला या कैरीच्या पन्ह्यामध्ये ॲड करायच्या आहेत आणि छान मस्त मिक्स करून घ्यायच्या आहेत. तर पहा आणि असं हे कैरीचं पन्हं खाताना खूपच छान लागतं. तुम्ही अशा पद्धतीने असं कैरीचं पन्हं करून तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतात. तर चला आता पटापट ग्लासांमध्ये हे कैरीचं पन्हं सर्व करून घेऊया. तर पहा मी या ग्लासांमध्ये सुद्धा आंब्याच्या अशा एकदम बारीक फोडी करून मी ॲड केलेल्या आहेत. आता याच्यावरती आपल्याला या ग्लासांमध्ये आपल्याला कैरीचं पन्हं ॲड करायचं आहे आणि हे कैरीचं पन्हं एकच नंबर लागतं. तर एवढं सांगेल तुम्ही एक ग्लास न पिता एका वेळेला 3 ते 4 ग्लास नक्कीच प्याल. एवढं छान हे कैरीचं पन्हं लागतं. आणि पहा मी दोन्ही ग्लासांमध्ये हे कैरीचं पन्हं मी ॲड केल्यानंतर पुन्हा वरतून मी कैरीच्या फोडी ॲड केलेल्या आहेत. कारण या कैरीच्या पन्ह्यामध्ये मला या आंब्याच्या कच्च्या फोडी मला खूप आवडतात कारण त्या दाताखाली येतात ना. आणि हे कैरीचं पन्हं पिता जर आंब्याच्या फोडी दाताखाली येत असेल तर खूपच छान आणि थोडासा असा आंबट असा फ्लेवर जाणवतो. खायला खूप छान मस्त वाटतं. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने हे कैरीचं पन्हं नक्की तुम्ही ट्राय करून पहा. इव्हन तुम्ही फ्रीजमध्ये तुम्ही हे कैरीचं पन्हं स्टोअर करून ठेवू शकतात. महिनाभर हे कैरीचं पन्हं खूप छान मस्त राहतं, अजिबात खराब होत नाही. तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि हे पन्हं आहे एवढं चवीला एक नंबर आणि भन्नाट आहे. एवढंच सांगेल की माझ्या मुलाला हे कैरीचं पन्हं एवढं आवडलं तर त्यांनी म्हणजे 2 ते 3 ग्लासाने एका वेळेला नक्कीच पिलेले आहेत. मी सुद्धा एका वेळेला 2 ग्लास पिले. खूपच चवीला एक नंबर होतं.